वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. ही प्रश्नपत्रिका आहे जॉग्राफीची, म्हणजे भूगोल हा विषय आहे. 39 हा कोड नंबर आहे. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका. ही मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका म्हणजेच 17 मार्च 2023 रोजी झालेली ही परीक्षा आहे. इथे दिनांक दिलेली आहे पहा. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. भूगोल हा विषय कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांना आहे. हीच प्रश्नपत्रिका दोन्ही शाखांना असते. चला तर पाहूया आपण 17 मार्च 2023 मागच्या वर्षीची इयत्ता 12वी भूगोल या विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका. उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या लक्षात येतील. प्रश्नपत्रिकेत सूचना दिलेल्या असतात, वाचायच्या, फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावेत. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला अंक दिलेले आहेत, ते कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते लक्षात येतं आपलं. 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. आणि आणखी एक सूचना, नवीन प्रश्न, प्रमुख प्रश्न नवीन पानावर लिहायचा. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असे जे प्रश्न असतात ते नवीन पानावर लिहायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. यापूर्वीच्या प्रश्नपत्रिका पण सोडवलेल्या आहेत मी, त्या या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. या प्रश्नपत्रिकेत एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नसल्यामुळे त्याचे 3 भाग केलेत. आज पहिला भाग घेऊया आपण, म्हणजे प्रश्न पहिला आणि दुसरा सोडवणार आहोत आज आपण. नंतर भाग दुसरा आणि तिसरा लवकरच मी पोस्ट करेल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल. चला, भाग पहिला म्हणजे प्रश्न पहिला दुसरा कसा सोडवायचा ते पाहूया. प्रश्न पहिला, दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवावेत. ते 20 गुणांचे आहेत. 20 गुण वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. त्यातला अ प्रश्न आहे, साखळी पूर्ण करून उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा, 5 गुण. आता इथे सूचना दिलेली आहे, उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा, म्हणजे जोड्या लावासारखी साखळी पूर्ण करायची आणि पुन्हा लिहायची आहे ते उत्तरं एकासमोर एक. अ गट, ब गट आणि क गट दिलेले आहेत. अ गटामध्ये सागरी वाहतूक, कार्यशील लोकसंख्या, दंतूर किनारा, माथेरान, मृदाशास्त्र या बाबी लिहून घ्यायच्या 5. आणि मग त्याच्यासमोर ब गटातली कोणती जोडी लागते, क मधली कोणती लागते साखळी ते विचार करून जोड्या लावायच्या. ब गटामध्ये दिले 15 ते 59 वयोगट, प्लवंग, बंदराचा विकास, मातीची निर्मिती व गुणधर्म, पर्यटन, प्राथमिक व्यवसाय. क गटामध्ये बाबी आहेत, मासेमारी पूरक क्षेत्र, तृतीयक व्यवसाय, मनुष्यबळाची उपलब्धता, व्यापारास अनुकूल, मर्यादित मासेमारी, प्राकृतिक भूगोल. आता इथे जोड्या लावायला जागा नाही म्हणून पुढच्या स्लाईडवर आपण जोड्या घेतलेल्या आहेत. पहिल्या गटाची जोडी किंवा साखळी आहे, सागरी वाहतूक, बंदरांचा विकास, व्यापारास अनुकूल. क्रमांक 2, कार्यशील लोकसंख्या, 15 ते 59 वयोगट असतो, त्यामुळे मनुष्यबळाची उपलब्धता होते. 3, दंतूर किनारा, प्लवंग, मासेमारी पूरक क्षेत्र. माशांना खाण्यासाठी हे प्लवंग असतं, म्हणून मासेमारीला पूरक. 4, माथेरान, पर्यटन, तृतीयक व्यवसाय आहे. 5, मृदाशास्त्र, मातीची निर्मिती व गुणधर्म, प्राकृतिक भूगोल. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ही साखळी पूर्ण करायची. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे, चूक की बरोबर की चूक ते लिहायचं आहे. 5 गुण आणि 5 विधान आहेत. इथे चूक बरोबर मी लिहून ठेवलं आहे. 1, लोकसंख्येचे वितरण सर्वत्र समान असते. हे विधान चूक आहे, कारण सर्वत्र समान नाही आहे लोकसंख्या. 2, भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत नसते, म्हणजे हे विधानसुद्धा चूक आहे, उलट असते. क्रमांक 3, प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. विधान बरोबर आहे. 3. 4, भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे, बरोबर आहे.
5. भूगोल विषयाचा अभ्यास आंतरविद्याशाखीय आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय, तर पहिलं आणि दुसरं विधान चूक आहे, तिसरं, चौथं, पाचवं बरोबर आहे. प्रश्न पहिल्यातलाच क आहे. अचूक पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 5 गुण आहेत. 1. अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय. पर्याय लाकूडतोड, मासेमारी, खाणकाम, शेती. आणि अक्षांशाशी संबंधित नाही असा व्यवसाय आहे क म्हणजे खाणकाम. 2. संयुक्त संस्थानाचे औद्योगिक विभाग देशाच्या ईशान्य भागात स्थापन झाले आहेत. त्याचे पर्याय दिलेले आहेत. अ. तेथे लोकसंख्या दाट आहे. ब. तेथे मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध. क. तेथे कोळसा व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. ड. तेथे वाहतूक मार्गांचे केंद्रीकरण झालेले आहे. आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे क. तेथे कोळसा व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. आता तुम्ही क क असा शब्द न लिहिता जे उत्तर आहे तो शब्द लिहायचं. पहिल्या याच्यात लिहायचं खाणकाम आणि दुसऱ्याचं कचं पूर्ण वाक्य लिहायचं आहे. 3. ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक. पर्याय अ. पर्थ सिडनी. ब. पर्थ व्लादिवोस्टोक. क. सिडनी व्हँकुव्हर. ड. व्हँकुव्हर व्लादिवोस्टोक. आणि अचूक पर्याय आहे अ म्हणजे पर्थ सिडनी. तुम्ही पर्थ सिडनी असं लिहायचे. 4. स्ट्रॅबो हे तत्ववेत्ते या देशातील आहेत. पर्याय अ. इंग्लंड. ब. अरब. क. रोम. ड. ग्रीक. आणि उत्तर अचूक आहे क म्हणजे रोम या देशातील आहेत. 5. ग्रेस पिरियॉड्स म्हणजे पृथ्वीचे वर्णन या पुस्तकाचे लेखक. पर्याय अ. हेकेटस. ब. स्ट्रॅबो. क. हॅम्बोल्ट. आणि ड. रिटर. अचूक उत्तर आहे अ म्हणजे हेकेटस. गेस पिरियॉड्स पृथ्वीचे वर्णन या पुस्तकाचे लेखक हेकेटस. प्रश्न ड आहे. पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. 5 गुण आहेत. 1. लोकसंख्येचे वितरण खंडानुसार चढत्या क्रमाने लावा. म्हणजे 4 खंड दिलेले आहेत. चढता क्रम लावायचा म्हणजे लहान खंडाकडून मोठ्या खंडाकडे जायचं. पर्याय अ. आफ्रिका. ब. उत्तर अमेरिका. क. दक्षिण अमेरिका. ड. आशिया. आणि अचूक क्रम जो आहे तो आहे क. ब. अ. ड. म्हणजेच काय, तर पहिल्यांदा क येईल दक्षिण आफ्रिका, नंतर ब येईल उत्तर अमेरिका, नंतर अ येईल आफ्रिका आणि ड नंतर आशिया. लोकसंख्येचं वितरण असं झालेलं आहे चढत्या क्रमाने. 2. भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगाचा चढता क्रम लावायचा. किती भांडवल गुंतवलेलं आहे, चढता क्रम म्हणजे लहान भांडवलाकडून मोठ्या भांडवलाकडे जायचं. पर्याय अ. मध्यम उद्योग. ब. सूक्ष्म उद्योग. क. मोठे उद्योग आणि ड. लघु उद्योग. आणि अचूक उत्तर आहे ब. ड. अ. क. म्हणजेच काय, पहिल्यांदा सूक्ष्म उद्योग, नंतर लघु उद्योग, नंतर मध्यम उद्योग आणि नंतर मोठे उद्योग. आता मी जसं लिहिलं आहे अ ब क ड तसं न लिहिता तुम्ही हे उद्योग लिहायचे आहेत क्रमाने किंवा हे शब्द दिलेत पर्यायाचे त्याचा क्रम लावायचा आहे. क्रमांक 3. चुकीचा गट ओळखा. इथे 4 गट दिले, त्यातला चुकीचा कोणता आहे ते ओळखायचा, बरोबर नाही ओळखायचा. इथे सांगितले चुकीचा ओळखायचा आहे. अ गटामध्ये सातपुडा, दख्खन, आल्प्स, रॉकीज हे सगळे पर्वत आहेत. ब गटामध्ये यवतमाळ, अमरावती, सोलापूर, पालघर हे जिल्हे आहेत. क गटामध्ये थर, सहारा, कलहारी, गोबी हे सगळे वाळवंट आहेत. आणि ड गटामध्ये मराठवाडा, खानदेश, विदर्भ, कोकण. आणि चौथा गट जो आहे तो चुकीचा आहे कारण ते सगळे वेगळे भाग दिले. ड ड हे उत्तर आहे. मग तुम्ही हे 4ही शब्द लिहायचे. क्रमांक 4. इथे म्हटलंय अचूक गट ओळखा. आता तिथे चुकीचा होता, इथे अचूक म्हणजे जो बरोबर आहे तो ओळखायचा आहे. अ गटामध्ये दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट, दूरदर्शन. ब गटामध्ये आवर्त, टपाल, अक्षांश, रेखांश, सांकेतिक भाषा. क गटामध्ये चित्रे, लिपी, विविध आवाज, पर्वत. ड गटामध्ये पेजर, ईमेल, खनिजे, मैदाने. आणि अचूक उत्तराचा गट आहे अ. सगळी संपर्क माध्यमे आहे, सामाजिक संदेशवहनाची साधनं. अ बरोबर गट आहे.
क्रमांक 5, आता इथे थोडी प्रिंटिंग दोष झाली आहे, चुकीचा घटक ओळखा, हे इथं नको होतं. प्रश्न खरा आहे, जगातील आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारी शहरे पूर्वेकडून पश्चिमेकडे योग्य क्रमाने लिहायची. 4 शहरं दिलेली आहेत विमानतळ असणारी, त्याचा क्रम लावायचा पूर्वेकडून पश्चिमेकडे. पर्याय दिलेले आहेत: अ न्यूयॉर्क, ब दिल्ली, क टोकियो आणि ड लंडन. आपण याचा क्रम लावूया, क ब ड अ. म्हणजेच काय, तर पहिल्यांदा टोकियो, नंतर दिल्ली, नंतर लंडन आणि न्यूयॉर्क. तुम्ही हे शब्द लिहायचे, अबकडे लिहायचं नाही. प्रश्न क्रमांक 2, खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणती? 4 सोडवायचे 6 पैकी आणि 12 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण, 3 चौक 12. कोणतेही 3 मुद्दे लिहायचे. 3 मुद्दे लिहिले की 3 गुण मिळतील. 1, वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते. 2, नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. 3, कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झाला आहे. 4, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. 5, तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश असतो. आणि 6, हिमालय पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. 4 सोडवायचे आहेत 6 पैकी, फक्त 3 गुणांना 1 आणि 3 मुद्दे आले पाहिजेत. त्यातलं पहिलं कारणे लिहा. वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते. त्यातलं कारण पहिलं, दळणवळणाच्या आधुनिक साधनांमुळे जग एकमेकांशी जोडले गेले आहे, त्यामुळे वाहतूक मार्ग नेहमीच विकासासाठी आधारभूत असतात. 2, कोणत्याही प्रदेशात जाण्या येण्यास सुलभता ही त्या प्रदेशातील लोकसंख्येची घनता वाढवते. 3, वाहतूक मार्ग एकत्र आलेल्या प्रदेशात व्यापार व उद्योगविषयक घटकांना चालना मिळते. त्याचबरोबर रोजगारांच्या विविध संधी उपलब्ध झाल्याने अशा प्रदेशात लोकसंख्या वाढत असते. 4, सागरी किनारी भागातही बंदराच्या समृद्धीमुळे लोकवस्तीत वाढ होत असते. 5, रस्ते, रेल्वे वाहतुकीची जाळे असणाऱ्या ठिकाणी बाजारपेठांची निर्मिती होऊन रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत असल्याने अशा ठिकाणी लोकवस्ती वाढत जाते. उदाहरणार्थ मुंबई. कारणे लिहा. क्रमांक 2, नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. कारण 1, नगरांची वाढ 20व्या शतकात झाली. नागरी भागात विविध कामांसाठी भूमीचा वापर केला जातो. पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते. 2, नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते, त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते. नगरामध्ये एकच कार्य चालत नसून तिथे विविध प्रकारची कार्ये चालतात. त्यातील एखादे कार्य प्रमुख असू शकते. 3, नगराचे मोठ्या नगरात रूपांतर होत असते. मोठ्या नगराचे महानगरात रूपांतर होत असते. काळानुरूप होणाऱ्या या बदलानुसार नगरातील कार्यामधील गुंतागुंती वाढते. या नगरांचा, महानगरांचा आकारही विस्तृत असतो. 4, नगराच्या आजूबाजूचा प्रदेश संक्रमण प्रदेश असतो. कालांतराने नगराची वाढ त्या दिशेने होते. पाठ्यपुस्तकातील इचलकरंजी या शहरामध्ये झालेले काळानुसार बदल हे भूमी उपयोजनाशी संबंधित आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात देशात सर्वात जास्त नागरीकरण होत आहे. सध्या 45% नागरीकरण महाराष्ट्र राज्यात आहे. याचाच अर्थ उद्योग विस्तार, प्रशासकीय सेवा, पायाभूत सुविधा इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात जास्त आहेत. लोणार शहराचा पूर्वीचा नकाशा व नंतरचा नकाशा यांची तुलना केली असता देवळाच्या आजूबाजूच्या प्रदेशाचा विकास झाल्याचा दिसून येतो. तो भाग मुख्य भागापासून दूर आहे, पण सध्या तो शहराचा एक भाग आहे. याचाच अर्थ नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. कारणे लिहा. क्रमांक 3, कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसाय विकसित झाला आहे. कारण 1, कॅनडा हा देश उत्तर गोलार्धात आहे. या देशाचे हवामान समशीतोष्ण प्रकारचे आहे. या देशाचा विस्तारही अधिक आहे. 2, समशीतोष्ण कटिबंधात सूचीपर्णी वने आढळतात. या वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेले दिसतात. 3, हे वृक्ष सरळ व उंच वाढतात. हे वृक्ष सदाहरित असतात. सूचीपर्णी वनातील लाकूड मऊ असते. या लाकडाचा उपयोग फर्निचर निर्मिती तसेच कागदाच्या लगद्यासाठी होतो. हा प्रश्न नेहमी येतो. कारणे लिहा. क्रमांक 4,
कॅनडा हा देश विकसित असून लोकसंख्या कमी असल्यामुळे या देशाचे जास्तीत जास्त क्षेत्र वनांखाली आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वृक्षतोड केली जाते. सरकारी धोरणाची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. ज्या प्रकारचे वृक्ष तोडले जातात त्याच जातीच्या रोपांची लागवड केली जाते. हे चक्र सतत चालू राहते. परिणामी वनांची टक्केवारी कायम राहते. एकूणच आधुनिक तंत्रज्ञान, विस्तृत वने, कमी लोकसंख्या, समशीतोष्ण प्रकारचे हवामान यामुळे कॅनडा या देशात लाकूडतोडीचा व्यवसाय विकसित झाला आहे. कारणे लिहा. क्रमांक 4. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. कारण 1. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे फळावळाकरिता प्रसिद्ध आहेत. 2. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा, काजू, नारळ, फणस, कोकम, चिक्कू आणि अननस यांच्या बागा आहेत. क्रमांक 3. या बागेमधून मिळणारे फळे हे नाशवंत व नाजूक कच्चा माल आहे. त्यामुळे अशा नाशवंत पदार्थावरती लवकरात लवकर प्रक्रिया करणे गरजेचे असते. अन्यथा हा नाशवंत माल सडणे, नासणे इत्यादी घडून येण्याची शक्यता असते. 4. यामुळे स्थानिक फळावरती प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे स्थापन झालेले आढळतात. कारणे लिहा. क्रमांक 5. तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो. कारण 1. तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये प्राथमिक व्यवसायांप्रमाणे निसर्गातून काही घेतले जात नाही किंवा द्वितीयक व्यवसायांप्रमाणे नवीन उत्पादनाची निर्मिती होत नाही. 2. प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पादनाला ग्राहक व बाजारपेठ मिळवून देण्याचे कार्य तृतीयक आर्थिक क्रियांद्वारे केले जाते. 3. तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये वाहतूक, संदेशवहन, व्यापार, पर्यटन, आरोग्य व शैक्षणिक सेवा इत्यादी सेवाभावी व्यवसायांचा समावेश होतो. 4. या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते व त्याच्या बदल्यात मोबदला घेतला जातो. म्हणून तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये किंवा व्यवसायात सेवा आणि विनिमयाचा समावेश होतो. क्रमांक 6. कारणे लिहा. हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. कारण 1. हिमालय पर्वत आशिया खंडात असून जगातील सर्वात उंच पर्वत आहे. हिमालय पर्वत रांगेतील शिखराची उंची जास्त आहे. या रांगेत 8,000 मीटर उंचीपेक्षा जास्त अनेक शिखरे आहेत. माउंट एव्हरेस्ट 8,848 मीटर उंची, K2 8,611 मीटर उंची. 2. अशी अनेक शिखरे वर्षभर बर्फाच्छादित असतात. या भागात खोल दऱ्या, तीव्र उतार, हिमनद्या, जंगलयुक्त प्रदेश मोठ्या प्रमाणावर आहेत. 3. या सर्व प्रतिकूल घटकांमुळे मानवी वस्ती स्थापन होण्यास अनेक अडचणी येतात. परिणामी लोकसंख्या विरळ आढळते. 4. वाहतूक व दळणवळण सुविधांचा विकास होऊ शकत नाही. परिणामी उद्योग विकसित होत नाहीत. एकूणच रोजगारावर मर्यादा येतात. पर्वतीय भाग असल्यामुळे उत्तरेकडील देशांशी व्यापार होऊ शकत नाही. याचाच अर्थ प्रतिकूल हवामान व प्राकृतिक घटक यामुळे रोजगारावर मर्यादा येतात व या क्षेत्राचा विकास फारसा झालेला दिसून येत नाही. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 1 आणि 2 सोडवलेला आहे. लवकरच भाग 2 मध्ये प्रश्न 3, 4, भाग 3 मध्ये प्रश्न 5, 6, 7 हे व्हिडिओ लेक्चर मी लवकरच घेऊन येईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठीही शुभेच्छा.